16 एकर जागेसाठी एकाच ठराविक असं कुठलंही एका स्पेसिफिक केससाठी म्हणून देण्यात आलेलं भूसंपादन कायद्यानुसार देखील याची अशी निकड काय होती, गरज काय होती? आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने आहेत, नाही त्यांच्याकडे जाऊयात. अंजलीजी, तुम्ही बघितली सगळी स्टोरी, तुमच्या माहितीस्तव पुन्हा तुम्हाला काही गोष्टी सांगण्याच्या गरजेच्या इथे आहेत. एक जमीन विकत घेतली जाते एका नेत्याकडनं आणि त्याच्यानंतर सरकार यंत्रणा अत्यंत वायुवेगाने हलते आणि ते निर्णय बदलण्यासाठी त्यासाठी स्वतः महसूल मंत्री त्याच्यामध्ये आग्रही राहतात आणि शेवटी तो निर्णय घेतला जातो आणि जिथे सरकारला काही कोटी द्यायचे आहेत तिथे शेकडो कोटी रुपये दिले जातात. काय तुमची प्रतिक्रिया? नाही, कसं झालं की तुमची 7 वाजता जेव्हा सुरू झाली ही पूर्ण तुमचं एपिसोड, तेव्हा मला बघून 2 गोष्टी जास्त खटकल्या. त्याच्यातली पहिली गोष्ट होती की एकतर हनुमंतराव गायकवाडांनी ही जमीन विकली असेल आणि ती ज्या वेळेस विकली त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी पत्र लिहिणं हे मला पहिला क्वेश्चन मार्क वाटला. म्हणजे याच्या मागे यांचा काही पार्टनरशिप होती का निलेश कलाटे आणि हनुमंतराव गायकवाडांची? कारण हनुमंतराव गायकवाडांचं बरंचसं आपल्याला माहितीये, बीव्हीजी ही जी कंपनी आहे ही अनेक गोष्टींमध्ये सगळी सरकारी कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे आहेत, त्यामुळे त्यांना राजकारण्यांचं पाठबळ आहे हे तितकंच खरं आहे. म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीत त्यांना कुठलंही कॉन्ट्रॅक्ट म्हणा हे हनुमंतराव गायकवाडांना मिळतं. या व्यतिरिक्त जनांदेश्वर असो, अमुक असो, या सगळ्या गोष्टीत सगळ्या गौड बंगालात हनुमंतराव गायकवाडांचं नाव मी सतत ऐकलंय, ऍब्सोल्युटली सतत. नाव द पॉइंट इज की जेव्हा कलाटेने ही जमीन घेतली, असं मी आता तुमच्याकडनं, कारण मला याचे बाकीचे डिटेल माहिती नाही आहेत, मी त्याचे सगळे डिटेल्स काढीन आणि याच्यावर पुन्हा उद्या बोलीन. पण आत्ताच्या घटकेला मला जे खटकलं ते एक तर जर हा विषय तेव्हापासनं 2007-8 पासनं चाललाय, तर असं काय झालं की आता हा व्यवहार झाला आणि व्यवहार झाल्या झाल्या हे पैसे दिले गेले. मग हे फक्त यांना दिले गेले का तिथे आजूबाजूला शेतकरी होते, ते किती होते, कोण होते, हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. पण आता हे जे तुम्ही दाखवताय प्रायमा फेसी, याच्यात असं वाटतंय की हे या दोघांच्या फायद्यासाठीच केलं गेलंय की काय, असं प्रश्नचिन्ह नक्कीच येते. आम्ही जेव्हा ना महसूल मंत्र्यांना त्यांची प्रतिक्रियासाठी आम्ही जेव्हा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी जे महापालिकेने दिलेलं एक पत्र आहे आणि ज्याला आम्ही वारंवार म्हणतो की एक प्रकारे एक भीती क्रिएट केली गेली होती की जर आपण सध्या यांना TDRच्या बदल्यात ही त्यांना समसमान 2 जमिनीसाठी त्यांचं म्हणणं की बाजूच्या जमिनींना वेगळा दर लावला जातोय, आमच्या जमिनीला वेगळा दर लावला जातोय, बाजूच्या जमिनींना 14,000च्या वरती स्क्वेअर मीटरने रेट दिला जातोय, आम्हाला 7,000 दिला जातोय, आम्हालाही 14,000ने मिळावा यासाठी ते आग्रह येत. आणि आपण जर तो न दिल्यास एकतर ते हा पब्लिक युटिलिटी असलेला प्लांट बंद करतील, जमीन परत घेतील, नाहीतर कोर्टात जातील आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला त्यांना जो भूसंपादन कायदा आहे त्याच्या अंतर्गत त्यांना द्यावं लागेल. जर की दुसरीकडे हा फॅक्ट आहे की 2008लाच त्यांनी लिहून दिलं होतं की आम्ही TDR व्यतिरिक्त इतर कुठलाही मोबदला मागणार नाही आणि आत्ताच्या प्रेझेंट रेटप्रमाणे, रेडी रेकनरप्रमाणे आम्हाला मोबदला देण्यात यावा. तर मग हे इग्नोर करून इतके कोटी रुपये, त्याचा रेडी रेकनरचा दरही त्यात वाढवावा, त्याच्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला जावा, IGRला सांगावं की तुम्ही वाढवून द्या हा दर, त्यासाठी स्वतः महसूल मंत्र्यांनी बैठक बोलावी. हे सगळं कशाकडे नक्की पॉइंट आउट करतंय? नाही कमलेश, तुम्हाला तर माहितीच आहे की मी जोपर्यंत पूर्ण अभ्यास करत नाही मी बोलत नाही. आत्ताच्या घटकेला हा जो त्यांचा जे अग्रीमेंट 2007-8 साली जे झालेलं आहे त्याची मला कॉपी बघावी लागेल की त्याच्यात काय ठरलं होतं. फक्त TDR देणं योग्य आहे, मी समजू शकते, पण हा व्यवहार तेव्हा कम्प्लीट झाला होता की नाही, त्यांना मोबदल्यात TDR दिला होता की नाही, या सगळ्या गोष्टी आधी समजून घेणं गरजेचं आहे, मग त्याच्यावर मी बोलेन. बरं, म्हणजे IGRही त्यात म्हणतायत की वारंवार की आपण जर दिला तर हा त्या मूळ कायद्याचा तिथे भंग ठरला असं ते सांगतात. त्याच्यानंतर सुद्धा महसूल मंत्री बैठक बोलवतात आणि IGRला तसा निर्णय घेण्यास सांगतात, असे निर्देश देतात त्याच्यामध्ये. तेच जसं मी म्हटलं कमलेश, मला पहिले कागदपत्र बघावे लागतील, कारण उद्या जाऊन माझ्यावर धडाधड सगळेजण डिफेमेशन केसेस टाकतात, तर त्याआधी जे असेल पेपरवर ते बघून मग बोलणं. जर तुम्ही मला ते पेपर आधी दिले असते तर मी धडाधड याच्यावर आता बोलू शकले असते, पण आत्ताच्या घटकेला हे निर्देश दिले आहेत की नाही, कारण मग मी एकदा, मला असं वाटतं की IGR, मी कधी कुठल्या मंत्र्यांशी बोलणार नाही, पण अधिकाऱ्यांशी मात्र बोलून खरी केस काय ती समजून घ्यायला लागेल. पण आता जे तुम्ही चित्र दाखवताय त्याच्यावरनं मी सांगतेय की पहिला हनुमंतराव गायकवाड
त्याच्यानंतर निलेश कलाटे हे राहुल कलाटेचे भाऊ आहेत. राहुल कलाटे तिथे जातात बैठकीला. या सगळ्याच्या ह्याच्यावरनं असं दिसतंय की राजकारणाचा रंग असण्याची शक्यता आहे. आणि आताच्या घटकेला हे जे त्यांना अचानकपणे जो टीडीआयचा दर वाढवून दिला गेला, अमुक केलं गेलं, हे मला पेपर जोपर्यंत मी बघत नाही तोपर्यंतच फक्त मी थांबेन. पण ठीक ज्या आहे. वेळेस माझ्या हातात पेपर येतील, मी बघून त्याच्यावर अक्षरशः तुम्हाला माहितीच आहे आपल्याला कीस पाडायला लागेल या सगळ्या गोष्टीचा. ठीक आहे. आणि हे झालं असेल तर हे लावून धरणं गरजेचं आहे. ठीक आहे ना, आम्ही लावून नक्कीच धरू. तुम्ही ती कागदपत्र बघाल, तुम्ही थोडं जर अजूनही मागे जाऊन बघाल तर ती सगळी डॉक्युमेंट्स आम्ही अत्यंत इत्तमभूतपणे आम्ही एक्सप्लेन केलेली आहेत. अंजली, माझे खूप खूप आभार, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात. पुन्हा तुमच्याकडे जेव्हा थोडी क्लॅरिटी येईल आम्ही तुमच्याकडे पुन्हा याविषयी संपर्क करू आणि नक्कीच. लावून धरूया आपण या मुद्द्याला. तुम्ही याविषयी तुमची प्रतिक्रिया द्याल. नितीन, काही त्यांच्या अंजली दमाने म्हणतात की काही व्यवहार झालेत की नाही याबाबत सुद्धा त्यांना बघणं गरजेचं आहे. काय साधारणपणे सिक्वेन्स कागदपत्रांचा? सर, आपण पाहिलं तर 2008 पासून त्यांना टीडीआर मिळाला नाही किंवा त्यांनी मागितला नाही. ह्यात दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. टीडीआर दिला गेला नाही किंवा टीडीआर मागितला नाही हे पाहणं महत्वाचं आहे. गायकवाडांकडनं उशीर झाला की महापालिकेकडनं. पण 2008लाच महापालिकेने गायकवाडांना एक सर्वात महत्वाचा फेवर केला होता. त्यांच्या चरोलीतील दुसऱ्या जागेवर हे आरक्षण होतं एसटीपीचं. ती जागा सुपीक आहे, त्यामुळे गायकवाडांचं ती द्यायला विरोध होता असं ह्या करारामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्यामुळे गायकवाडांनी स्वतःहून प्रस्ताव दिलेला होता 2007 साली पिंपरी चिंचवड महापालिकेला की माझी ही सुपीक जागा आहे, ती घेऊ नका, मी दुसरी जागा देतोय. पण महापालिकेने आरक्षण नसताना ती जागा ताब्यात घेतली, गायकवाडांचा प्रस्ताव मंजूर केला आणि ते आरक्षण शिफ्ट केला. म्हणजे पहिला फेवर तर 2007-08 घेतला त्यांनी. हो, घेतलेला आहे. आणि त्यांनी त्यावेळेस ही जागा देताना लिहून दिलेलं आहे की मी टीडीआर स्वरूपातच मोबदला घेईल. महापालिका कुठलंही सार्वजनिक प्रयोजन किंवा उपक्रम त्यावरती करेल, प्रकल्प करेल, माझा आणि माझ्या वंशजांचा म्हणजे त्यांचे मुलं असतील, कोणी वारसदार असतील, त्यांचा त्याला विरोध असणार नाही, हरकत असणार नाही. आणि आता ते म्हणतात की मी हा एसटीपी प्रकल्प बंद पाडेल. म्हणजे आणि त्यांनी लिहून पण दिलं त्याच्यामध्ये. आपल्यासोबत सचिन सावंत जोडले गेलेत, काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. सचिनजी, तुम्ही जर स्टोरी बघितली नसेल तर तुम्हाला थोडक्यात सांगतो की एक प्रकारे एका प्रकल्पासाठी जवळजवळ चौपट इथे मोबदला देण्याचं इथे हा कार्यक्रम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः आग्रही आहेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. काय तुमची प्रतिक्रिया राहील? नाही, हे मला आताच कळतंय, त्यामुळे आता त्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे याचा अभ्यास आम्ही करू. परंतु एकंदरच भाजपच्या या राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अशा तऱ्हेची प्रकरणं समोर येत आहेत आणि भ्रष्टाचारानं ग्रस्त झालेलं भाजप सरकार आहे, महायुती सरकार आहे. त्यामुळे याच्यात काय आश्चर्य वाटण्यासारखं नाही आणि चौकशी निश्चितपणे याची झाली पाहिजे आणि ते काय सत्य आहे ते समोर आलं पाहिजे. नाही, पण तुम्ही चौकशीची मागणी कराल याची? निश्चितपणे आता आम्ही मागणी तर करतोच आहोत तुमच्या बोलल्यानंतर, परंतु सत्य समोर आलं पाहिजे अशीच आमची मागणी असेल या संदर्भामध्ये. पण अशा प्रकारे जेव्हा असे प्रकरण जेव्हा समोर येतात, जेव्हा तिथे आग्रह नसताना मंत्र्यांचा त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारे आग्रह असतो, अशा प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने बघण्याची गरज आहे. कारण तिथे आम्ही सगळा ट्रेल ऑफ डॉक्युमेंट दाखवला की तिथे निगेटिव्ह रिमार्क्स असताना सत्तेचा इतका अहंकार आलेला आहे की विरोधी पक्षांना ते जुमानत नाहीत, माध्यमांना जुमानत नाहीत, कुठल्याही तऱ्हेचे आपलं काही होऊ शकत नाही, आपल्या चौकशा होऊ शकत नाहीत. चौकशांवरती त्या ठिकाणी पांघरून टाकलं जातं, सगळ्यांना क्लीन चिट दिली जाते. हे भाजपचा प्रकार आपल्याला पाहतो. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये देखील अशाच पद्धतीचं राजकारण होऊ नये, सत्य समोर यावं जे काय असेल ते. ठीक आहे, लावून धराल तुम्ही हा मुद्दा पुढे याबाबत? निश्चितपणे. ठीक आहे. तर काँग्रेसचे नेते आहेत सचिन सावंत, ते म्हणतात की आम्ही याची चौकशीची मागणी इथे करतात, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी या क्षणाला पहिली मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येते. तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांचं म्हणणं आहे की प्रायमा फेसी त्यांना दिसून येतात की हे कोणाला तरी फायदा पोहोचवण्याच्या दृष्टीने केलं गेलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आजच्या या बातम्यांच्या ज्या महत्त्वाच्या ज्या टेकअवेज आहेत आपण नितीन ते प्रेक्षकांना सांगूया की काय काय महत्त्वाचे पॉईंट्स आता निर्माण झालेले आहेत, काय काय महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज आपण प्रेक्षकांना इथे दिलेल्या आहेत. सगळ्यात पहिले